मॉर्निंग आहे, सकाळची वेळ आहे आणि तुम्ही सकाळचं वातावरण बघू शकता. मला हे वातावरण ना मुळात खूपच आवडतं वगैरे. आता हळूहळू पूर्ण उजाडेल आणि तुम्ही इथे बघू शकता. तिथे मी म्हणजे आईने ते पाणी तापत ठेवलेलं आहे. आई पप्पांच्या आंघोळ्या झालेल्या आहेत. आता मी आंघोळीला चाललेले आहे आणि सकाळी सकाळी या थंडीमध्ये म्हणजे सकाळी सकाळी असं वातावरण आणि खूप छान मस्त अशी बाहेर थंडी पडलेली आहे. आणि थंडीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी थंडीच्या महिन्यामध्ये आपण जेव्हा चुलीच्या बाजूला बसतो गरम गरम वाफ घ्यायला, म्हणजे ना ते खूप छान वाटतं वगैरे. आणि ना खूप छान वाटतं. तुम्ही इथे बघू शकतात. मी इथे ना हा जो स्टूल आहे तर हा स्टूल इथे ठेवून इथे अशी बसायची फाटा वगैरे टाकत. तर हे खूप छान वाटतं. इथे साईडला फाटा आहेत. म्हणजे ना आपण आपल्या घरी नेहमी गॅसवरती उभं राहून जेवण करतो, पण चुलीवरती खाली बसून पाणी तापवायचं किंवा चूल पेटवायची किंवा चुलीवरती जेवण करायचं याची मजाच वेगळी असते. तर आता मी पटापट आंघोळ वगैरे करून घेते. ते बादली आहे आणि ते पाणी पण तापलं असेल. पाणी पण तापले. आणि तुम्हाला सांगू का की ना आपण ते चुलीवरती पाणी गरम करतो ना म्हणजे आणि त्याची आंघोळ करतो ना, ते खूप छान असतं उलट. आणि 1 आठवडा झाला मी इथे राहते. तर 1 आठवडा मी चुलीवरती जे पाणी तापवलं आहे त्या पाण्यानेच आम्ही आंघोळ करतो सगळेजण. पण खूप छान वाटतं. म्हणजे गावाकडचं वातावरणच वेगळं, एकदम शुद्ध वातावरण असतं. आणि हे आजूबाजूचा परिसर वगैरे हे मला खूप छान आवडतं. म्हणजे गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईज आज आहे सोमवार. तर आज आहे परतीचा प्रवास. तर खरं म्हणजे तुम्ही बघितलं ते सकाळी आईने चूल पेटवली होती. तर आज सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंगला लाईट गेली होती वगैरे. लाईट आता मगाशी आली म्हणून आईने चुलीवरतीच पाणी तापवलं. रोज आम्ही चुलीवरतीच आंघोळ करत होतो, पण आज लवकर निघायचं म्हणून कधी कधी आई पप्पाने समजा सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग बाहेर पडायचं असेल तर आई पप्पा गिजरचं पाणी घेतात. पण हां, इतर दिवशीच्या ते घरात असतात म्हणजे डेली, तेव्हा ते चुलीवरच्या पाण्याने आंघोळ करतात. आणि आम्ही 1 आठवडा राहिलो चुलीवरच्या म्हणजे चुलीवरच्या पाण्याने आम्ही आंघोळ वगैरे केली. खूप छान वाटलं. म्हणजे ना आपण जसं बोलतो ना की आयुर्वेदिक किंवा ते एवढं छान ना की आम्ही इथे 1 आठवडा राहिलो तर आम्हाला आहे ना म्हणजे ना कुठलाही त्रास नाही. कारण हे जे गाव आहे ते गाव आहे, कारण गावाच्या साईडला शुद्ध हवा असते. इथलं वातावरण आजूबाजूचा परिसर एकदम शुद्ध असतो. आणि मी तुम्हाला सांगेल की ना तिकडे आता मी कल्याणला जाईल ना, भले मी काही जेवण जरी केलं असेल तरी मला इथे जळजळ होते. थोडीफार मला जळजळ होते. थोडं तिखट जरी खाल्लं तरी मला इथे जळजळ खूप होते. पण इथे बघा ना, इथे तुम्ही बघितलं असेल की आम्ही इथे चिकन वगैरे म्हणजे 2दा मी चिकनचा बेत केला होता, तुम्ही बघितलंच असेल. तर आणि ही जी मटण बिर्याणी खूप झणझणीत झाली होती वगैरे, सगळ्यांना आवडली. पण असं म्हणजे खाल्ल्यानंतर ॲसिडिटी वगैरे काहीच नाही आहे. ॲसिडिटी वगैरे काहीच नाही आहे. म्हणजे ना कुठला आजार नाही आहे, काही दुखणं वगैरे नाही आहे. आणि इथे आल्यानंतर मी आईचं किचन वगैरे सेट करून दिला वगैरे. त्यानंतर आम्ही खूप ना
तुम्ही इकडे ह्या साईडला बघू शकता, ह्या साईडला फाट्या होत्या वगैरे त्या सुद्धा आम्ही तिकडे नेऊन ठेवल्या. आणि पप्पांनी पुन्हा इकडे ह्या साईडला ना फाट्या आणल्या होत्या. तर एक टॅम्पो भरून फाट्या आणल्या होत्या मिल्समधून. तर त्यासुद्धा आम्ही तिकडे शिफ्ट केल्या पाठीमागे बॅक साईडला वगैरे. तर एवढं सगळं केल्यानंतर आम्हाला अजिबात थकवा नाही, काही नाही, काय एकदम फ्रेश माइंड होतो आम्ही म्हणजे. आणि त्यानंतरसुद्धा एवढं सगळं काम केल्यानंतरसुद्धा. आणि मी तुम्हाला सांगेल की मी आईचा किचन सेट करून दिला. खूप साऱ्या गोण्या असं होत्या त्या की माळ्यावरती टाकायच्या होत्या, त्या माळ्यावरती वगैरे टाकल्या. एवढं सगळं केल्यानंतर अजिबात कुठला थकवा नाही, काही नाही. आणि ना इथे ना गावाकडे कसलंच टेन्शन नाही, म्हणजे ना एकदम फ्री माइंड. आणि मी जेव्हा कल्याणला जाते तेव्हा मला अगदी छोट्या गोष्टीचं टेन्शन येतं. भले अगदी मुलांच्या शाळेपासून, अरे उद्या ज्ञानची शाळा आहे, मग त्याचं हे करायचं ते करायचं आहे त्याच्यात. आणि ज्ञानीची आता एक्झाम जवळ आलेली आहे. ओपन नको करू ज्ञानेश. तर आता ज्ञानीची ना 4 तारखेपासून ओरल परीक्षा सुरू होते. आता मी जेव्हा घरी जाईल तेव्हा मला ज्ञानच्या अभ्यासाचं टेन्शन असणार आहे. इथं कसलंच टेन्शन नाही, म्हणजे एकदम आपलं सकाळी उठा, आंघोळ करा, आपली देवपूजा करा, काही असेल वगैरे, छान आपली कामं करा पटापट. आणि इथे दिवस असा पटापट जातो ना, म्हणजे ना कळतही नाही. आणि इथे घड्याळ बघायची काही गरज नाही, म्हणजे घड्याळ आपण बघतच नाही, घड्याळ बघायची गरजच लागत नाही. आणि लोक नाहीच बघत. बरे तो घड्याळ भिंतीवरती फक्त नावाला असतो, पण घड्याळच्या काट्यावरती कोण नाही चालत इथे. आम्ही पण आलो ना मस्त, आम्ही सकाळी उठायचं वगैरे, आमचे हे आधी मी सकाळी उठून हे अंगण वगैरे झाडायचे, त्यानंतर मग आतलं सगळं व्यवस्थित आवरायचं वगैरे, शेवटी आंघोळ्या वगैरे. नंतर इथे सगळ्यांच्या आंघोळ झाल्या की आम्ही तर कपडे वगैरे सुकत टाकत होतो एवढं. त्यानंतर मग चहा नाश्ता वगैरे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे आम्ही बसून चहा नाश्ता करत होतो वगैरे, मी, चिंतन, ताई वगैरे, आम्ही सगळेजणं. काल ताई घरी गेली. काल भाऊजी आले होते ताईला घ्यायला. तर खरं म्हणजे भाऊजी शनिवारी आले होते आणि मग रविवारी गेले. तर काल संध्याकाळी ताई गेली असं आहे. तर एवढं छान वाटायचं ना. त्यानंतर मग नाश्ता वगैरे झाला की थोड्या गप्पा गोष्टी. त्यानंतर मग आमचं गप्पा गोष्टी झाल्या की नंतर मग आम्ही दुपारी जेवणाची सुरुवात करायचो. नंतर मग जेवण करायचो. जेवण वगैरे झाल्यानंतर म्हणजे काय भांडी वगैरे ती बॅक साईडला आम्ही घासत होतो वगैरे. आई पायरीवरती बसायची वगैरे आणि मी सुद्धा एका साईडला बसायचे आमच्या. आणि पप्पा वगैरे छान मस्त एका साईडला मी गप्पा वगैरे मारत होतो वगैरे. आणि जसं तुम्ही बघितलं असं की मी झाडाची पपई काढली होती. तर ताई आल्यानंतरसुद्धा अजून एक पपई पिकला होता, तोसुद्धा आम्ही कापला. भाऊजींना खूप आवडला. काल म्हणजे शनिवारी भाऊजी आले होते तर आम्ही शनिवारी दुपारी पपई कापला होता. छान सगळ्यांनी इथे बसून पपई खाल्ला, खूप छान. म्हणजे ना सगळे जेव्हा एकत्र येतात वगैरे आणि छान एकत्र येऊन छान मस्त असं गॉसिप वगैरे करतात छान मस्त. आणि मिळून मिसळून खातात वगैरे, ते खूप छान वाटतं. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगते की म्हणजे एवढं छान वाटतं ना. आणि त्यानंतर मग थोडा आराम रिलॅक्स वगैरे, ज्ञानेश आणि चिंतन मग दुपारी थोडे कार्टून वगैरे बघायचे, त्यांच्या गाड्या वगैरे. पुन्हा संध्याकाळ झाली की मग आम्ही इथे चहा वगैरे प्यायला बसायचो वगैरे. हा सगळा टाईम असायचा, खूप छान वाटायचं. आम्ही आल्यापासून तर घड्याळ कधी बघितलाच नाही. म्हणजे ना गावाकडचं जीवन ह्या टाईपमध्ये असतं. कोणाची शेती वगैरे असेल तर नाश्ता वगैरे नंतर मग शेती म्हणजे जे काही शेताची कामं वगैरे असते, शेताची कामं वगैरे म्हणजे म्हणजे शेतामध्ये कोणी मूग वगैरे पेरलेले असं, मूग, मटकी, हरभरा वगैरे. त्यानंतर तूर, ते वालपापडी असं ना, वालाच्या शेंगा त्या सगळ्या पेरलेल्या असतात. तर कोणी जाऊन तिथं शेतावरती फेरफटका वगैरे मारतात वगैरे. नंतर आल्यानंतर जेवण वगैरे खूप छान वाटतं यार, म्हणजे ना अमेझिंग. पण आता चाललं आहे मी कल्याणला, तर खूप वाईट वाटतं. आणि खूप सही म्हणजे खूप वाईट वाटतं. रडायला येतं कारण ना 1 आठवडा आम्ही राहिलो, खूप छान वाटलं यार म्हणजे. आणि ताई पण आली होती. ताई पण खूप वर्षांनी म्हणजे 3-4 वर्षांनी इथं आली असेल, कारण आई पप्पा इथे आता शिफ्ट झालेले आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी. आणि ना ताई, मी, चिंतन, ज्ञानेश, आई पप्पा एवढी छान मस्त आम्ही एन्जॉयमेंट वगैरे केली ना, तर खूप छान वाटतं. हो. ते पण सांगितलं तसं आहे. आणि आता आम्ही 8:15 वाजता निघू, कारण 8:15ला इथून 9 वाजता बस येते. मग आम्ही वाड्याला उतरू आणि मग म्हणजे ती वाडा बस डेपोमध्ये थांबते. आणि मग तिथं आम्हाला पैठण असणार आहे 9:30ची. आणि मग आम्ही पैठण बसला जाऊ, कारण ती बस कल्याणला थांबते.
तर ती असे मेन स्टॉपच घेते, म्हणजे कुडूस, त्यानंतर भिवंडी, त्यानंतर कल्याण, असे मेन स्टॉपच घेते, मधले स्टॉप नाही घेते. तर मग आता आम्हाला सकाळी 9:30ची पैठण बस आहे आणि शक्यतो घरी लवकरच जाण्याचा विचार करू, कारण ज्ञानेशची परीक्षा जवळ आले. तर आता बघू आई पप्पा काय करतायत. मग जायचं घरी, जायचं घरी की राहायचं इथे आहे. गाडी तर हात नको लावूस, तो डोअर लाव आधी, दरवाजा लाव. हां दरवाजा लाव. तर तुम्ही इथे बघू शकता, खूप छान वाटतं. म्हणजे ना आता हे जे चित्र आहे ना, हे मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवणार आहे वगैरे. म्हणजे सकाळी आली म्हणून मी उठली ना की मी इथे ह्या पाळीवरती येऊन बसायची वगैरे. इथे आम्ही चहा नाश्ता करायचो वगैरे. इथे आई कपडे वगैरे सुकत टाकायचे वगैरे. म्हणजे ना ह्या आठवणी असतात. म्हणजे हे असं फक्त गावा साईडलाच होऊ शकतं वगैरे. आणि तुम्ही इथे बघू शकतात, इथे झाडांनासुद्धा छान मस्त फुलं आलेली आहेत. तुम्ही बघू शकता एकदम सही आहेत. इथं गुलाबाचं फूल पण आलेलं आहे. प्लस तुम्ही इथे बघू शकतात, हे सुद्धा जास्वंदाचं झाड आहे. जास्वंदाचे फुलं आलेले आहेत. खूप सही. हां तू आणि चिंतन इथे गाडी खेळायचे ना. हां हो. आणि हो ज्ञानेश साईड इथे जिथे ज्ञानेश उभा आहे ना, तिथे चिंतन आणि ज्ञानेश दोघं इथे गाड्या मातीत खेळायचे. आणि चिंतन येऊन मला सांगायचं, मावशी ज्ञानेश बा मातीत खेळतो. आणि मग याच्यावरून ज्ञानेश आणि चिंतन दोघंही ओरडा खायचे. आणि इथे हे तुळशी वृंदावन आहे. खूप छान. पप्पा सकाळी उठले ना की या आधी तुळशी वृंदावनला आधी म्हणजे पाणी घालतात वगैरे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुम्ही हा ड्रेसिंग टेबल बघू शकतात. खरं म्हणजे हा ड्रेसिंग टेबल खूप जुना झालेला आहे वगैरे. पण ना इथे मी आणि ताई आम्ही दोघी पण ना इथे ना तयारी करायचो. तयारी म्हणजे असं की केस विंचरायला आम्ही इथे यायचो. तर खूप छान वाटायचं. म्हणजे मोकळ्या हवेमध्ये मोकळ्या वातावरणामध्ये केस विंचरायला वगैरे इथे. तर पप्पांनी इथे हा ड्रेसिंग टेबल ठेवलेला आहे. म्हणजे खूप साऱ्या अशा आठवण येतं की आपण तसं म्हणजे मी इथं साठवून ठेवणार आहे. तर नेहमी मी ताई आम्ही इथे रोज इथे मी इथेच ड्रेसिंग टेबलसमोर आम्ही केस विंचरायचं वगैरे. आणि खूप छान वाटतं म्हणजे. आणि एक आठवडा राहिलो ना तर खूप छान वाटतं यार. आणि आता चाललो आहे तर खूप रडायला येतं आहे वगैरे. पण ठीक आहे आता. ज्ञानेश आपण आता नेक्स्ट टाईम कधी यायचं. दिवाळीमध्ये. ओके बघू मे महिन्यामध्ये. हो चला आता. हो चला आता पप्पासुद्धा येणार आहे सोडवायला ना. पप्पा तुम्ही येत आहेत ना. हां पप्पा पण येत आहेत सोडवायला. आई काय करतेस. पाणी घेते. पाणी आता करते ना. पाणी ऐक ना ऐक ना, आता आम्ही कधी येऊ. आता सुट्ट्या जशा भेटतील ना तशा येत जा. नाही म्हणजे हां ना चांगलं 8-15 दिवस असे जेव्हा तुला सुट्टी मस्त करावी. मला आता 7-8 अरे आठवणीच घेतला नाही. तर तुम्ही बघू शकता, हे कॅडबरी आहे ना, भाऊजी आले होते त्यांनी 2 कॅडबरी आणल्या आहेत ज्ञानेसाठी त्यांच्यासाठी. हां बरोबर आहे. जाताना दिला होता. हां आता कधी अशी कल्याणला तुला कधी मोठं ट्रीटमेंट करायची ना. मग 1 महिन्यानंतर बोलला होता तो. 1 महिना होऊन गेला. दुसरा मग आता पप्पा येते. पप्पांचं काम झालं का मग मी नंतर येईन ना. माझं कानातले पण बघायचे आहेत. हां ते त्याच्याकडे त्याने फोन करून नाही सांगितलं त्याला. तर मी आज नाही उद्या परवा फोन करून सांगेन. बरोबर मग येईन ना. माझं ते पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काम होऊ दे. हे काय असेल. आम्ही 1 आठवडा राहिलो ना, मला कल्याणची अजिबात आठवण नाही आली. मी कल्याण विसरून गेली होती. मला असं गेले. मला असं वाटतं की मी इथंच आहे. हां असं म्हणजे ना असं वाटतं की कल्याणला माझं स्वतःचं घर आहे. मी सगळं स्वतः विसरून गेले. तर हां ते बांधून देते तुम्हाला. खूप छान वाटतंय. चला आता आम्ही निघू. पप्पा आम्हाला सोडवायला येत आहेत बस स्टँडवर. पैकीच करते माझे लेखा. म्हणून सांगते ना मी तुला शाबास की काय. पप्पा ओ पप्पा तुम्ही कधी याल उद्या परवा. गुरुवारी मी आली ना बॅटिंग करून 11 वाजता आली ना. त्यांना तयारी करून राहा.
निघा. बरोबर आहे. तर इथे माझी ही ट्रॉली आणि एक पिशवी आहे. विचार केला होता की फक्त ट्रॉलीच घेऊन जायची, पण मी वाड्यावरून खूप काय खरेदी केलेली आहे ती आधी ट्रॉलीमध्ये आणि आधी याच्यामध्ये. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ना सही वाटतं म्हणजे हा बघा, हा घडा फक्त नावाला अडकलेला आहे. बाकी काही नाही. म्हणजे गावाकडची लोक घडाच्या काठावरती अजिबात चालत नाही. बाकी आपल्या शहरामध्ये आपण घडाच्या काठावरती चालतो, असं आहे. चला मोबाईल ठेवा आणि चला. तर गाईस, मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला, तर मी तुम्हाला सांगेल की काल मी 1:15 वाजता घरी आली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एवढे थकलेलो होतो, कारण
आम्ही वाड्याला आल्यानंतर मला नगर बस भेटली, तर मी नगर बसमध्ये बसून आली. आणि नगर बस ही मेन स्टॉपलाच थांबते, म्हणजे कुडूस, अंबाडी, त्यानंतर भिवंडी आणि कल्याण असे मेन स्टॉपलाच थांबते. मधले स्टॉप घेत नाही. आणि कारण मध्येसुद्धा खूप सारी गावं आहेत, पण मधले स्टॉप घेत नाही. ती फक्त मेन स्टॉप घेते, म्हणजे वाडा, कुडूस, त्यानंतर अंबाडी. आणि अंबाडी हा सुद्धा एक गाव आहे, कुडूससुद्धा एक गाव आहे. आणि मग त्याच्या पुढे डायरेक्ट भिवंडी, आणि मग भिवंडीनंतर मग कल्याण, आणि मग ती पुढे तशी ती नगरला जाते. मेन स्टॉप घेते. तर मी नगरला जाणाऱ्या बसमध्ये बसली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढी गर्दी होती, तर मी तुम्हाला सांगेल की हो ना? तर खरं म्हणजे ना, बसायला सुद्धा अजिबात जागा नव्हती. हो ना? मग पुढे आणि ज्ञानेश कुठे बसला होता मग, कारण बसायला जागा नव्हती. आम्ही म्हणजे त्या गर्दीमध्ये विचार केला होता मी, असा जेव्हा मी बसमध्ये चढायच्या अगोदर विचार केला की नको बापरे ही बस, कारण खूप गर्दी होती, बसायला सीटसुद्धा नव्हती. पण नंतर पुन्हा विचार केला, अरे गर्दीमध्ये आता फसलोच आहे, तर जाऊया पुढे. म्हणून आम्ही त्या गर्दीमध्ये आम्ही त्या बसमध्ये चढलो. हो. तर चढलो मी. जी आपली पहिली शीट असते बसमध्ये, तर मी तिथे फक्त ट्रॉली ठेवली टेकून वगैरे, कारण ट्रॉलीला काहीतरी अशी सपोर्टिंग एक काहीतरी भिंत अशी लागते, अशी मी फक्त टेकून पहिल्या सीटलाच टेकून ठेवली होती. आणि मी तिथेच उभी राहिली होती. आता ज्ञानेश माझ्या जोडीला होता वगैरे. तर तुम्हाला माहिती आहे हे जी बस असते, आणि बसमध्ये जी ड्रायव्हर जी बस चालवतो, म्हणजे बस चालवण्यासाठी जी बसमध्ये जागा असते ड्रायव्हरची, त्याच्या साईड तुम्हाला माहिती असेल अशी बसची अशी त्रिकोणी अशी डिक्की असते, त्याच्यावरती हा ज्ञानेश बसला होता ना. हो. आणि ज्ञानेश हा पकडायलाही नव्हतं वगैरे. आणि तुम्हालाही माहिती आहे ना, ती डिक्की ना पुढची जी असते ती खूप गरम असते. गरम होती का रे? थोडी गरम होती. सकाळची वेळ होती, मला काही जाणवलं नाही. तर तिथे ज्ञानेश हा ST बसचा जो ड्रायव्हर आहे त्याच्या बाजूला जी छोटीशी अशी डिक्की असते त्रिकोणी, त्याच्यावर मोठी होती, त्याच्यावरती हा ज्ञानेश बसला होता वगैरे. तर मी तिथे ज्ञानेश सांगितलं की ज्ञानेश तू इथे बस, कारण बसायला जागा नव्हती. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की वाडा ते भिवंडी जे रस्ते आहेत ते खूप खराब आहेत, आणि खूप खड्डे आहेत. खड्डे म्हणजे मी तुम्हाला सांगेल की खड्डे पडण्याचं कारण काय, तर वाड्याच्या पुढे गुजरात आहे, सुरत आहेत, तर खूप मोठ्या गाड्या, त्यानंतर कंटेनर वगैरे मोठमोठ्या गाड्या तिथून ये-जा करत असतात. मोठमोठ्या ट्रक म्हणजे मालाच्या ट्रक तिथून ये-जा करत असतात. आणि तो मेन रोड आहे, म्हणजे भिवंडी ते वाडा, आणि वाड्याच्या पुढे गुजरात, सुरत आहे. तर तो माल जो म्हणजे आयात किंवा निर्यात केला जातो तो तिथून केला जातो, त्याच्यामुळे तो मेन रोड आहे. भिवंडी ते वाडा तो मेन रोड आहे. आणि त्याच्यामुळे आणि मोठे कंटेनर, त्यानंतर म्हणजे ज्या गाड्या आहेत माल तेच ते. आणि म्हणजे माल वाहण्यासाठी ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या सगळ्या तिथून वाहतूक होत असते, त्या गाड्यांची ये-जा होत असते. त्याच्यामुळे मग ते ना रस्त्यांमध्ये असे खड्डे पडतात. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजूनही रस्ते आणि म्हणजे रस्त्यांचं बांधकाम चालू आहे, भिवंडीपासून सुरुवात केलेली आहे. पण अजून मला असं वाटतं की ते रस्ते पूर्णपणे तयार होईपर्यंत तरी 2 ते 3 वर्ष जाणारच आहेत, कारण भिवंडी ते वाडा हा खूप मोठा पल्ला आहे. आणि जर बसने प्रवास करायचा झाला तर मी तुम्हाला सांगेल की 2.5 तास लागतात, 2.5 ते 3 तास लागतात. तर खूप मोठा पल्ला आहे. तर भिवंडी ते थोडं पुढे अंतरापर्यंत, म्हणजे मी तुम्हाला सांगेल की आनगाव के त्याच्या पुढे
तिथपर्यंत रस्ते झालेले आहेत. पुढे बांधकाम म्हणजे रस्त्यांचं बांधकाम चालू आहे. तर अजून 2 ते 3 वर्ष लागतील रस्ते बांधण्यासाठी वगैरे. तर आणि मी तुम्हाला सांगेल की मी वाडा ते भिवंडीपर्यंत उभी राहून आले बसमध्ये. माझे पाय एवढे दुखत होते ना, अक्षरशः भरून आले होते वगैरे. आणि जेव्हा भिवंडीला बस रिकामी झाली तेव्हा मी रिलॅक्स म्हणजे तेव्हा मला बसायला सीट भेटली आणि मी तेव्हा त्या सीटवरती बसली. तेव्हा जाऊन मला खूप बरं वाटलं बापरे. नाहीतर कारण भिवंडी ते वाडा मला असं वाटतं की 2 तास लागतात बसने प्रवास करायला. आपण 2 तास उभे राहू शकत नाही एका जागी, डेंजर. आणि एवढी गर्दी होती ना, एवढ्या गर्दीमध्ये आम्ही चढलो होतो वगैरे. भयानक हालत झाली होती आमची. या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग आल्यानंतर मग खूप थकलो होतो, त्याच्यामुळे मग पटापट. आणि मी येताना वाड्यावरून येताना मी पट्टी समोसे आणले होते. मला पट्टी समोसे खूप आवडतात. तर आल्यानंतर नाश्ता वगैरे केला. खूप थकलो होतो म्हणून पूर्ण दिवसभर आराम केला. सो या सगळ्या गोष्टी होत्या. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. हो, दाखव इकडे तुझी गाडी. आणि ही कोणी चिंतननी गाडी दिली ना ज्ञानेशला. यस. होती ना छोटी गाडी एक बार निघाली, 2 होती ती तर निघाली. ओके. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.